हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सोनाली तुमचं सोनालीवरून ह्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते। तर मला आज तुमच्याशी दुसरं काही ना शूट करताना मला आज एक महत्त्वाचं बोलायचं होतं, ते म्हणजे बाळावरती। तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूयात, मे बी तुमच्यापैकी कोणाची तरी मला हेल्प होऊ शकते। तर ॲज अ पॅरेंट म्हणून सगळेच पॅरेंट आपल्या बाळासाठी ना बेस्ट करायला बघतात, मग ते खाण्याचं असो किंवा बाकीच्या म्हणजे वेल्थ असो, म्हणजे काही सगळ्या गोष्टी म्हणजे शॉपिंग रिलेटेड असो, खाण्याबद्दल असो, फिरण्याबद्दल असो, त्याचं कुठं त्याला घेऊन जायचं, त्याला काय काय एक्सप्लोर करायचं, सगळ्या गोष्टी सगळे पॅरेंट अगदी बेस्ट करत असतात। तर त्यातली मी पण आहे मी पण बेबीसाठी एकदम चांगलंच करायचा प्रयत्न करत असतो। आणि आजकालचे पॅरेंट्स इतके क्युरियस असतात की बेबीच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी, म्हणजे ते खाण्याबद्दल असो, चालण्याबद्दल, सगळ्या गोष्टींमध्ये, छोटे बेबी असेल तर जास्तच असतात। तर मला असं शेअर करायचं होतं की काय झालंय, 2-3 दिवसापासून मी कुठल्याही ब्लॉगमध्ये काही बोलले नाही। आणि तुम्हाला माहिती रिसेंटली मी बेबीला वॅक्सिनसाठी घेऊन गेलेली। तर वॅक्सिन म्हणजे तिथं वेट वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या, तर वेट वगैरे तर सगळं ओके आहे, त्याच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर प्रॉब्लेम असा आहे की रिसेंट म्हणजे ना, आता तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळेस आहे ना ग्रेव्ही बनवली जाते आऊसाठी, किंवा मग राईसमध्ये व्हेरिएशन्स असतात, वरून बऱ्याच वेळेस ना चिकन सूप करतो। आता त्याला इतकं ऑफिसचं काम वगैरे असतं तरी पण तो ना खूप मेहनत घेतो की संध्याकाळचं ना ट्राय करतो की ते जेवण आहे ते त्याच्या हाताने बनवेल, म्हणजे असं नाही की आम्ही कुठे कमी पडतोय का वगैरे असं। तर मी पण माझ्या परीने ना दुपारच्या जेवणामध्ये असेल किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये असेल काहीतरी आम्ही असं ट्राय करत असतो, कारण आऊला राईस जास्त आवडतं म्हणून भातामध्ये व्हेरिएशन्स असतात, किंवा प्लेन राईस कधी कधी तो खातो, किंवा मग फक्त फ्रुट्स वगैरे खातो। तर असं नाही की फ्रुट्स पण आहे ना, वेगवेगळे फ्रुट्स आम्ही ट्राय करतो। तर द्राक्षीमध्ये ग्रीनवाले म्हणजे आपले जे नॉर्मल द्राक्ष असतात ते होते, त्याच्यानंतर जे इम्पोर्टेड जे द्राक्ष असतात ते ब्लॅकवाले मोठे मोठे ते पण ट्राय केलेले। तर इव्हन सगळे म्हणजे फ्रुट्समध्ये पण सगळे फ्रुट्समध्ये वेगवेगळे फ्रुट्स पण ट्राय केलेले। तर विषय असा आहे की आऊ खात नाहीये, हाच एक प्रॉब्लेम आहे। तर कळत नाहीये म्हणजे काय, म्हणजे सडनली म्हणजे काय झालं वगैरे। तर हाच प्रश्न डॉक्टरांना पण केला, तर डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की मे बी ह्या एजमध्ये म्हणजे आफ्टर 1 year 1 year and half month असं। तर ह्याच्यामध्ये जास्त काही माइलस्टोन्स नसतात, त्याच्यामुळे बेबी जे आहे थोडं कमी जास्त होऊ शकतं खाण्यामध्ये वगैरे असं। तर असं एक। तर दुसरी गोष्ट पण मग ते म्हणे की ठीक आहे, पण तुम्ही काय जास्त टेन्शन घेऊ नका, वेट वगैरे तर ओके आहे, जे महिन्याच्या महिन्यात जसं वाढायला पाहिजे तसं वाढतंय। आता वेट जर वाढण्याचं कारण मला असं वाटतं की आता तो अजून तर ब्रेस्ट फिडिंग करतोय, पण वरचं खाण्याचं जर आपलं होतं की बाबा त्याने वरचं खायला पाहिजे, तर मध्ये मध्ये तो चांगला भाज्या वगैरे सगळ्या गोष्टी खात होता। पण आता एवढ्या 2-3 दिवसामध्ये काय झालेलं, आता चिकन सूप तो भातामध्ये छानपैकी खायचा, इव्हन चिकनचे पीसेस खायचा, किंवा मग मी ना काय करायची पनीर कुस करून द्यायची, किंवा बीटरूट वगैरे द्यायची। तर बीटरूट खातो, असं नाही की बीटरूट, पण त्याला काकडी आणि बीटरूट म्हणजे थोडक्यात सलाडचे जे आयटम आहेत ना तेच खायचे असतात। आणि आता सलाडचे जे आयटम आहे ते ठीक आहे, म्हणजे थोडेफार वगैरे ठीक आहे, पण त्याच्यावरच जेवण करणं हे थोडंसं अवघड आहे। म्हणजे कसं की फक्त सलाडवरती कसं जेवण करायचं, म्हणजे त्याचं कसं सलाडमध्येच फक्त होऊन द्यायचं, असं मला एक मनामध्ये प्रत्येक वेळेस येतं। कारण बीटरूटचा सलाड तुम्हाला माहिती माझ्या घरामध्ये नेहमी असतो, त्याच्यामध्ये दही आणि बीटरूट मी किसलेलं असतं, उकडलेलं, बॉईल वगैरे केलेलं। तर तो बऱ्याच वेळेस आहे दुपारी त्याला तेच खायचं असतं, आणि मग दुसऱ्यांना भाजी खायची असते ना, चपाती खायची असते ना, त्याच्यासाठी काही ग्रेव्ही बनवलेली असेल ती खायची नसते, भात खायचा नसतो, फक्त आणि फक्त मग बीटरूट आणि हे। तर बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की आमचं काही चुकतंय का जेवणामध्ये वगैरे, म्हणजे असं नाही की खूप प्रमाणात तिखट देतोय किंवा एकदमच आळणी देतो, मीडियम आता स्पायसेस पण टाकायला लागलो, वरून तर इतके व्हरायटीज बनवत असतो, लिटरली खडे मसाले वगैरे टाकतो, परतायच्या वेळेस ते परत काढून घेतो परत, कारण जेव्हा मी त्याला वॉकला घेऊन जात असते तेव्हा वरून ह्या सगळ्या गोष्टी त्याचं जेवण वगैरे लिटरली रेडी करून ठेवतो। तो पण इतकी मेहनत घेतो त्याच्या ऑफिसमध्ये पॉज वगैरे देऊन, पण तरी पण आल्यानंतर ना असं जेव्हा भेटतं ना की यार
इतकं सगळं मेहनत करून बनवतो आणि हा अजिबात खात नाही, त्यावेळेस आहे ना खरंच कुठंतरी असं होतं की यार कुठं कमी पडतोय का आपण असं. तर ही जी फिलिंग येते ना ही खूप मला ना 2-3 दिवसापासून खूप अशी भयानक फिलिंग येते. तर मला एकच म्हणायचं होतं की जर कोणाची बेबी जर असं करत असेल ते नॉर्मल असेल तर प्लीज मला सांगा, कारण 2-3 दिवसापासून आहे ना आम्हाला दोघांनाही असं वाटतं की आपलं काही चुकतंय का. कारण ग्रेव्हीमध्ये पण आहे ना लिटरली आता तो डॉक्टर बोलले की तुम्ही शेंगदाणे पनीर ह्या गोष्टी देऊ शकतात. बऱ्याच दिवसापासून दिले मी, मागे पण एकदा शेंगदाण्याचं बारीक कूट करून ग्रेव्हीमध्ये टाकलेला. तर त्या दिवशी वरून लिटरली फ्लॉवर, भोपळा आणि शेंगदाण्याचं असं बारीक कूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून खूप छान ग्रेव्ही बनवली. लिटरली इतकी टेस्टी होती. मी सुद्धा खाल्ली, पण आऊने त्याच्यातला एक घासही नाही खाल्लेला. म्हणजे समजत नाहीये की काय प्रॉब्लेम होतोय. तर हेच एक मेन कन्सर्न आहे की असं का होतंय म्हणून. आणि आजकाल आहे ना त्याला जर गोष्ट आवडली ना तो लिटरली असं खाली लोळून घेतोय वगैरे. आता मी बऱ्याच वेळेस ते दाखवत नाही, कारण ते मला असं वाटतं की कसं दाखवायचं वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी. तर आंघोळ वगैरे करून आल्यानंतर पण कपडे घालायचे असतं की असं लोळून घेतो, मागे बघत नाही मागे काय नाही पडेल की नाही काय. हे एक वेगळंच टँट्रम त्याचं चालू झालेलं आहे. आणि आपण काय बोलणार त्याच्यावरती, जास्त ओरडू पण शकत नाही किंवा नंतर तर आपल्यालाच ते हँडल करायचं, पण एक तर ओरडू पण शकत नाही. म्हणजे काय कसं हँडल करायचं अशा मुलाला, हा एक प्रश्न. तर म्हणजे खाण्याच्या बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे कपडे घालायचे असेल किंवा काय करायचं असेल लिटरली असा मागे पडून घेतो आणि खूप पाय मारतो वगैरे. तर मला समजत नाही ना, एकतर आम्ही ना त्याला स्क्रीन दाखवते ना, टीव्ही ना फोन ना काही. आपलं नेहमीचं खेळण्यामध्ये तो बिझी असतो. गार्डनला जेव्हा खेळायला घेऊन जाते त्यावेळेस एकदम मस्तपैकी खेळत असतो. अगदी मनसोक्त 1 तास कंपल्सरी तो खेळतो, 6 ते 7 कंपल्सरी. तो कधी कधी मी 7:15 7:30 सुद्धा होतात, तरी त्याचा जर मूड असेल तो जर खरंच बिझी आहे खेळण्यामध्ये, मी लिटरली म्हणत असते की ठीक आहे मला उशीर झाला तरी चालेल पुढे कामासाठी, पण मी त्याला खेळतोय ना तर खेळू देते. हे पण मी करतेय. त्याला तिथे स्लायडिंग म्हणा, बॉल, त्याच्यानंतर मातीसोबत, वाळूसोबत, सँडसोबत सगळ्या गोष्टी खेळतोय. सगळं मनसोक्त त्याचे वेगवेगळे किट पण आणले ते खेळण्याचे. तो तिथे खेळतो, पण घरी आलं की हातपाय धुवायचे असेल तर थोडंफार तो ओके असतो तेवढ्यापर्यंत. पण जेवणाच्या बाबतीत आणि अशी सकाळच्या वेळेला जर कपडे वगैरे जर बदलायचे असेल तर त्याला नाहीच करायचं असतं ते. आणि आजकाल तर काय झालेलं आहे, झोपायच्या बाबतीत पण थोडंसं असं झालेलं आहे की रात्रीचं तर थकून वगैरे असं झोपलेलं असतं, पण मेन म्हणजे आता जेव्हा आंघोळ होते, आंघोळ झाल्यानंतर आता जेव्हा झोपायचं असतं त्यावेळेस खूप आता आजकाल अजून टँट्रम्स होत होते. म्हणून माझं ना मोठा व्लॉग यायला बऱ्याच वेळेस 12:30 1 कधी 2ही होतात. बऱ्याच वेळेस येतही, एकदा तर मागे व्लॉगही टाकता नाही आला मला बिकॉज ऑफ दिस. कारण मला शूट करायला आणि या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही, एडिटिंग करायला वेळ मिळत नाही. पण मला माहिती हे इतकं इम्पॉर्टंट नाहीये, बेबी जास्त इम्पॉर्टंट आहे ते पण मी समजते. पण हे मला समजत नाही की याच्यावरती कसं मी ओव्हरकम करू आणि बेबीला कसं ओव्हरकम करू. कारण आता त्याचं मी जेवणाची तयारी करणार आहे. आता 12 वाजलेत आणि आजही मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करेल. म्हणजे आज तर मी लिटरली त्याला साखरपोळी तूप टाकून सकाळी ते खायला दिली. सकाळी द्राक्षे खाल्ले त्याने, भातमध्ये तडका वगैरे दिला मस्तपैकी दह्याचं वगैरे, ते त्याने खाल्लं नाही. त्याच्यानंतर मला कळत नाहीये की त्याला मध्येच भात आवडतो, मध्येच भात आवडत नाही, मध्येच चपाती आवडते, मध्येच चपाती नको असते. आता पराठा वगैरे आता मी त्याला आता डोक्यात आहे माझा टिक्की वगैरे काहीतरी बनवण्याचा. बघ आता ते तरी खातोय का. लिटरली मी टिक्की इवन कालचं त्याने सांबर वडा थोडासा खाल्लेला, एक तरी सांबर खाल्लेला. बट हे डोसा वगैरे पण थोडासा 2-3 घास खाल्लेले. पण अजून किती काय वेगळं करायचं हे समजत नाही. इव्हन मी बऱ्याच वेळा शिरा वगैरे बनवत असेल, तुम्ही बघितलं असेल. शिरा पण आधी चांगल्यापैकी खायचं, मस्तपैकी बाउल भरून. आता ते पण नको असं, 2-3 घास खाल्ले की लगेच वाकडं तोंड असतं. तर हे असं सगळं चाललेलं आहे. तर कळत नाही कुठे काही चुकतोय का काय असं. म्हणून म्हटलं की तुमच्याशी पण शेअर कर, तुमच्याकडनं कोणाकडनं जर गायडन्स मिळत असेल की ह्या एजमध्ये खरंच ही मुलं असं करतात का आणि अजून काय वेगळं काय ट्राय करायचं काय, हेच मला तुमच्याकडनं आन्सर हवंय. प्लीज खरंच जेन्युइनली विचारते, कारण घरामध्ये दुसरी व्यक्ती नाही आहे आम्हाला असं गाईड करणारी. कारण दुसरं कोणी व्यक्ती गाईड करणार असतं तर समजू शकलो असतो. पण तुमच्यापैकी जर खरंच कोणी गायडन्स देणार असेल तर प्लीज डू कमेंट. सगळ्या कमेंटचं वेलकम असेल आणि त्याच्यावरती आम्ही नक्कीच त्याचा प्रयत्न करू. सो चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू पण एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.